बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊया आपण. बुद्धिमत्तेची उत्तर देत चला. चला पहा, त्या ठिकाणी ABCD मध्ये आपण या ठिकाणी वगळलेला भाग आपल्याला पाहिजे. वगळलेला भाग या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब म्हणजे याचं या ठिकाणी आरशाचं प्रतिबिंब पाहिजे. म्हणजे कंस या ठिकाणी असा या कोणातून असा कंस पाहिजे. त्याच्यावरून कंसावरून तर पहिला पर्याय कट होईल. आतमधल्या रेषा पहा, रेषा खालची इथं जुळलेली असायला पाहिजे, ती जुळलेली नाहीये मग हा पर्याय कट. आता या ठिकाणी जुळलेले आहे पण आता इथं फरक काय आहे त्याच्यामध्ये, यातला जो आहे या ठिकाणी काटकोन तयार होतो. मग काटकोन इथे लघुकोन तयार होतो, इथे काटकोन होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 होणार आहे. चला साखरे उत्तर टाका. चला उत्तर टाका. चला दुसरा प्रश्न घ्या. पहा, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब नाही होत, परंतु याचा आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी असंही म्हणता येत नाही. पहा या ठिकाणी काय झाले, सरळ रेषा आहे, तिथं परीक्षा नळी झाली, या रेषेचा आहे. रिकाचा परीक्षा नळी तिथे कसे असणार आहे, सरळ रेषा पाहिजे आणि या ठिकाणी रेष पाहिजे. या ठिकाणी रेष आता कुठल्या पर्यायामध्ये पहा बरं, याचं या ठिकाणी म्हणलं आरशातलं प्रतिबिंब म्हणलं तर आता या ठिकाणी परीक्षा नळीचे म्हणजे हा पर्याय चालणार नाही. आता या ठिकाणी ही जी रेष आहे या पद्धतीनं पाहिजे, जी या रेषांना चिकटून वर गेलेली पाहिजे, जिथं उलटी आलेली हा पर्याय कट होईल. राहिला 2 आणि 4 फरक आहे खालच्या रेषेमध्ये. खालची रेष कशी पाहिजे, या पद्धतीने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. गुड. चला पुढे तिसरा प्रश्न पहा. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब, याचा आरशातलं प्रतिबिंब म्हणजे इथे आडवी रेषेला तिथून अशी रेषा होईल तिरकी. आडवी रेष तिरकी रेषा बरोबर आहे. याच्यामध्ये यात चुकीचे यात चुकीचे, त्याच्यामध्ये ही रेष कुठे दिली वरच्या कोपऱ्यात, म्हणजे हा पर्याय चुकीचा. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे चौथा प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय होऊ शकतं का, नाही, त्या 2 आडव्या रेषा होत्या त्या तिरक्या झाल्या. आता इथं तिरक्या रेषा त्या काय होतील, आडव्या, म्हणजे आडव्या रेषा, त्याच्यावर दुसरा पर्याय कट होईल. या ठिकाणी चौकोन आहे, चौकोन पाहिजे, इथं कर्वच आहे म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला तिसरा चौथा. फरक आहे त्याच्यामध्ये पहा, इथं आडवी तिरकी रेषा, इथे तिरकी रेषा. आपल्याला कुठे पाहिजे, इथे पाहिजे का, इथे पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, चौथ्याचा पर्याय क्रमांक 4. चला पुढे पाचवा प्रश्न घ्या. पाचवा प्रश्न पहा. काय दिलेले प्रश्न, काय म्हणलेले आहे त्यांनी, निराळ्या आकृती पाहिजे. चला आता निराळ्या आकृती, हा छोटा कोन आहे, त्याच्यामध्ये गोल दिलेला आहे, गोलामध्ये रेष गेलेली, इथं गोल दिलेला, गोलात रेष गेलेली, इथे गोल आहे, गोलात रेष गेलेली, इथं काय गोलात रेष गेली नाही, यामध्ये आडवी रेष आहे. पर्याय क्रमांक 3. आता 2 म्हणावी इथे चिकटलेला आहे, वर चिकटलेला केवळ एवढ्याच्यावरनं काढता येत नाही ना, बाकीचं बघणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी त्या ठिकाणी लघुकोन सगळीकडेच आहे. या रेषेवरती अगोदर बघितलं पाहिजे, नंतर याच्यावर बघितलं पाहिजे, मग कुठल्या जास्ती योग्य आपल्याला चालू. चला 6वा प्रश्न घ्या. काय यमचा पहा. काय गोल. याच्यामध्ये 4 गोल आहे, याच्यात 4 गोल आहे, याच्यात 4 गोल आहे, याच्यात 5 गोल. आता तुम्ही जर म्हणला की सर वरती इथं गोल नाहीये, गोल नाही पण अगोदर गोल मोजा ना, सगळीकडे गोल मोजा. त्यामुळे 6व्यामध्ये 5 गोल आहेत, किंवा रंगवलेले 2 रंगवले सगळीकडे, इथे 3 रंगवलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. 1. चला पुढे 7वा प्रश्न पहा. पंचकोन आहे, त्यात 2 रेषा आहेत, पंचकोन आहे त्यात 2 रेषा आहेत, इथे चौकोन आहे 2 रेषा आहेत, त्यात 2 रेषा आहेत. मग आता इथं काय बघितलं पाहिजे, त्या रेषांनी तयार झालेल्या. आता बाहेरच्या आकृती पंचकोन, गोल, चौकोन, षटकोन वेगळ्या आहे. यात उभी रेष, उभी नाडी म्हणजे आज चिन्ह कोणतं झालं, अधिकचं इथे आणि इथे म्हणजे कोणतं वेगळं दिले, पर्याय क्रमांक 3 गुणिलेचं चिन्ह. ओके त्यांचाही विचार समजून घेऊ आपण. ते आपलं म्हणणं होतं की 2 रेषा बेरजेचं चिन्ह, परंतु या ठिकाणी 4 भाग होतात कसे,
सारखे. या ठिकाणी 4 भाग सारखे. आता हा चौरस असेल तर आता या ठिकाणी त्यामध्ये चुका झाल्या म्हणून आपण ते उत्तर काढलं होतं. हा एक दिसतोय. जर चौरस असता तर 4 भाग सारखे झाले असते. षटकोनाचे इथे 4 भाग सारखे, इथे 4 भाग सारखे, इथे 4 भाग पंचकोनाचे सारखे आहेत का, म्हणून वेगळं काढलेलं आहे. त्यामुळं 7व्याचं 1 आहे उत्तर. गुड, बरोबर आहे. आर्णवचा आणि वास्तेचं बरोबर होतं. चला 8वा प्रश्न घ्या. 8वा प्रश्न काय झालेलं आहे पहा. सर्वात मध्यभागी रंगवलेला भाग आहे. इथे थोडासा बाजूला आहे, इथे पूर्णच बाजूला आहे. इथे भागा रंगवलेल्या भागावर काढता येते का, नाही. मग रेषा मोजा. किती रेषा आहे, 1 2 3. रंगवलेलं सोडून दिले तर 3 रेषा आहेत. रंगवलेलं सोडून दिलं तर 4 आहेत. रंगवलेलं सोडलं तर 3 आहेत. रंगवलेलं सोडलं तर 4 आहेत. आता एका ठिकाणी 3 आहेत, एका ठिकाणी 4. काढता येईल का रेषांवरला, नाही. मग अजून आकारावरनं बघा. रंगवलेला भाग सर्वसाधारण कुठे पाहिजे आपल्याला, मध्यभागी असायला पाहिजे. काय दिले उत्तर त्याचं, या ठिकाणी काय दाखवले, रंगवलेला भाग. स्पष्टीकरण काय घेता येईल आपल्याला त्याचं, व या ठिकाणी पाहिलं तर सगळं या रेषेवरती दिलं तर या ठिकाणी जर आपण हे केलं तर इकडे 2 रेषा होतील, इकडे 2 रेषा होतील. या ठिकाणी असं मध्यबिंदू धरला तर इकडे 4 होतील, इकडे 1च होईल. या ठिकाणी धरलं तर इकडे 3 आणि इकडे 1च होते. थोडंसं संदिग्ध आहे, परंतु हे पूर्ण एका बाजूला रेषा आणि एका बाजूला जास्त रेषा इकडे आहे. म्हणजे जर आपण तराजू मांडला मध्ये तर त्या ठिकाणी थोडंसं अडचण येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. दुसरा काही संबंध, दुसरा काय विचार येतो का तुमचा, नाही. ओके. या ठिकाणी सर्वपणे सममित आकृती. या ठिकाणी सर्वपणे इथे धरला तराजूचा तर या ठिकाणी सर्वपणे सेम होईल. इथे मात्र पूर्ण एका बाजूला ओझं होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 2 काढतो. चला पुढे 9 ते 12 मध्ये पहा. हुबेहूब जुळणारी आडवी रेष गोल, आडवी रेष गोल आहे ती इथे नाही. हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी रेषा पहा, आतमध्ये रेषा पूर्ण नाही भरलेला, इथं पूर्ण भरले म्हणजे हा पर्याय कट होईल. पहिला दुसरा पण झाला. आता तिसरा चौथा फरक पहा रेषांमधला जाणवतो. त्यामुळे 4 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 9 वा 3 बरोबर आहे. ओके. चला 10वा प्रश्न घ्या. अथर्व वास्तेचे घ्या रे. दे 9वा प्रश्न सांगताय. ओके. चला 9वा प्रश्न झाला 3. 10वा प्रश्न पहा. हुबेहूब आकृती. उजव्या बाजूचा हात खाली, उजव्या बाजूचा हात खाली पाहिजे. 4 मध्ये वरती दाखवला म्हणजे आपल्याला कट. खालचा आकार बघा, खालचा आकार पंचकोनामध्ये अर्ध गोल पाहिजे. इथे नाही येतो आकार म्हणजे आपल्याला कट. आता इथे खाली पंचकोन आडवा होत नाही, इथे कर्वरेषा आहे. पर्याय कट. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. चला पुढे. नाही कुणाला सांगितलं, वाचते कमी आहेत मार्क, 76 आहेत मार्क, त्यामुळे नाही सांगितलं. चला पुढे मोठं करा. 11वा प्रश्न. झूम करा. झूम. हा झालं. चला 11वा झाला का प्रश्न, नाही. चला 11वा प्रश्न पहा. हुबेहूब आकृती पाहिजे आपल्याला. गोलाच्या वरती रेषा पाहिजे आडवी. इथे मध्ये कट होईल, इथे मध्ये कट होईल, इथे मध्ये कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणारे. 11 4. चला 12वा प्रश्न घ्या. ओके. 12वा प्रश्न पहा. या ठिकाणी काय झालेलं आहे, थोडंसं हलवा. हा बस. उजवा बाण बाहेर गेलेला आहे. इथे हा नाही, डावी गेलेला आहे. काय अडचण नको आपल्याला. इथे आहे, इथे आहे. आता फरक काय पहा. इथे रेषा सर्वात याच्यात नाही, याच्यामध्ये. आता आपल्या रेषा पहा आडव्या आहेत, इथे उभ्या चालतील का, इथे आडव्या आहेत, इथे तिरक्या. उत्तर पर्याय क्रमांक 3. 12वा पर्याय क्रमांक 3. चला 13वा. डाव्या बाजूला एक भाग दिलेला आहे, उजव्या बाजूला, ज्याच्यामुळे चौरस पूर्ण होईल. याच्यामध्ये बसवल्यानंतर आकार चौरस पूर्ण झाला पाहिजे. या ठिकाणी असा व्ही आकाराचा पाहिजे. व्ही आकार इथं नाही, पहिला कट होईल. हा
आकार इथे बसणारा बसणार आहे इथे. आता या ठिकाणी खालचा तिरक्या रेषा आहे इथे आडवं दिले म्हणून हा पर्याय कट होईल. आता राहिला 2 आणि 4 याच्यात फरक पहा. म्हणजे खालीवर आहे त्यामुळे तो पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 13 व 2 आहे. चला पुढे 14वा प्रश्न घ्या. 14वा प्रश्न तिरकी रेषा आडवी रेषा उभी रेषा. तिरकी रेषा आडवी रेषा उभी पाहिजे इथं नाही उभी पर्याय कट होईल. तिरकी आडवी उभी पाहिजे इथे नाही पर्याय कट. तिरकी आडवी उभी आहे तिरकी आडवी उभी आहे. आता इथं फरक आहे दोघांमध्ये पहा. आता या ठिकाणी तिरकी रेष पाहिजे आणि तिरकी आता इथं तिरकी रेष ज्या पद्धतीने पाहिजे तशी नाही त्यामुळे चौथा कडून उत्तर पर्याय क्रमांक. चला 15वा प्रश्न घ्या. 15वा कर्व कर्व इथे कर्व 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 बस. चला ठीक आहे पुढे आडवी रेषा उभी रेषा आडवी उभी आडवी उभी आडवी उभी आडवी उभी नाही ते हाताला कट. उभी नंतर काय कर्व 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 इथे कर्व ज्या पद्धतीने पाहिजे तसा नाहीये म्हणून हा कट. आता राहिला पहिला दुसरा फरक शोधा. आता याच्यामधला फरक पहा. या ठिकाणी हा आणि या ठिकाणी हा किती लांब पाहिजे जेवढा आता लांब पाहिजे तेवढा आहे का इथे 15 1 बरोबर आहे. चला 15वा 16वा प्रश्न घ्या. 16वा या ठिकाणी शिंगे बैलाची शिंगे जसे सेम टू सेम पाहिजे का आपल्याला सेम टू सेम पाहिजे त्यामुळं हा पर्याय तिसरा पर्याय दुसरा पर्याय लगेच कट होईल. आता या ठिकाणी मध्ये आडवी रेष इथे आहे इथे आहे इथे आहे. नंतर या ठिकाणी पहा इथे आडवी रेष तिरकी रेष आडवी तिरकी पाहिजे इथे नाही हा पर्याय कट होईल. हा तर आपण अगोदरच कट केलाय. आता इथे आडवी मग तिरकी इथं आडवी नाहीये डायरेक्ट तिरकी आहे. इथे पर्याय क्रमांक 4 आडवी तिरकी पर्याय क्रमांक 4. चला पुढे आरशातील प्रतिबिंब आहे. 17 ते 20 मध्ये काय आकृत्यामध्ये एक अशी आपण जागा की प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल. यावरती चला घेतल्यावरती सर्व म्हणजे हे सरको का वरती हा चला थोडस पहा. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे. पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तो त्याच्यामध्ये या त्रिकोण षटकोन आहे वर्तुळ आहे. वर्तुळाचे 6 भाग साजरे केले त्याचे 3 भाग ज्या पद्धतीने रेषा आहेत तशाच रेषा आहे. इथे या ठिकाणी काय 3 भाग आहेत म्हणून त्रिकोण 4 भाग आहेत म्हणून आणि तो चौकोन काय केलेला आहे आतमध्ये रेषा दिली म्हणजे आतमध्ये इथे काय पाहिजे चौकोनच्या आतमध्ये रेषा पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला पुढे चला पुढे 18वा प्रश्न पहा. या ठिकाणी काय झाले पहिले तर दुसऱ्यामध्ये याचं बाह्य आकृतीचं आरशाचं प्रतिबिंब जोडले. आता काय होईल इथं कोणत्या आकृती मोठ्या आकृतीचं आता या ठिकाणी इकडे आरशातलं काढते म्हणजे या आकृतीचं इकडे आरशातलं करा म्हणजे या ठिकाणी इकडे येईल आणि बाहेर आहे तो चौकोन पाहिजे त्यामुळे हा पर्याय चुकीचा होईल. आता ही बाहेर पाहिजे म्हणून हा चुकीचा होईल. याच्यामध्ये नाहीये हे दुसरं तसं दिले तर पर्याय क्रमांक 1. उत्तर बघा त्याचे एकच दिलंय का 19वा प्रश्न पहा. 19वा प्रश्न पहा. 19वा प्रश्नामध्ये काय आहे पहिल्या ते दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब पण इथं कुणीले तिथं काय झालं आधी. आता याचा आरशाचं प्रतिबिंब म्हणजे कान कुणीकडे येईल उजवीकडे दोन्ही बाजूला इथे डावीकडे काढे हा कट दोन्हीकडे काढे हा कट राहिला पहिला आणि चौथा. आता इथं आधी चिन्ह मिळलं काय होईल तिथं पर्याय क्रमांक 4. चला पुढे 20वा प्रश्न पहा. पहिल्या ते दुसऱ्यामध्ये उभ्या रेषा होत्या तिथं आडव्या झाल्या आडव्या होत्या तिथं उभ्या झाल्या. रंगवलेला भाग होता तो काय झालं रंगवलेला भाग डावीकडे होता तो उजवीकडे गेला उजवीकडला कोणता भाग डावीकडे गेला म्हणजे आतला रंगवलेला उजवीकडे तो
डावीकडे. त्याच्यानं पर्याय कट होईल तिसरा आणि चौथा. आता इथं तिरक्या रेषा त्या काय होतील? आता का जशा तिरक्या होत्या तशा राहतील का? नाही, म्हणजे त्या बदलतील. मी इथे जशा तशा आहेत म्हणून या बदलतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 21 ते 24 मध्ये पहा प्रश्न आकृती दिलेले आपण त्यामध्ये आजची आकृती शोधून काढा. तुमच्या आकृतीची मालिका पूर्ण करा. आता इथं मालिका पूर्ण करायची. फक्त या आयताकडे पहा. उभा आहे, खाली जर गेला थोडासा वर आला म्हणजे या ठिकाणी तो आहे तो इथे आला, पुन्हा या ठिकाणी गेला म्हणजे आता तो वरतीच आहे. वरती पाहिजे वरती आहे त्याच्यावर पर्याय क्रमांक 1 येतोय. पण आता बाकीचंही पाहूया. त्याला घंटी आहे ती पहिल्यांदा त्याला या कोपऱ्यात आहे, वरती गेली, या बाजूला आली, आता कुठे येईल? खाली. तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे 22वा प्रश्न पहा. 22वा प्रश्न घ्या वरती. हा 22वा प्रश्न काय झाला बदल? हा त्रिकोण आहे तो उजवीकडे गेला, गोल पुढे सरकला. म्हणजे त्रिकोण आहे तो इकडे गेला, एका ओळीत झालेला आहे. जे हा वर्तुळ आहे तो पुढे जाईल, एका ओळीत होणार. त्रिकोण आयत वर्तुळ, त्रिकोण आयत वर्तुळ, त्रिकोण आयत वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ आहे इथं चुकला, त्रिकोण आयत वर्तुळ इथे चुकला. म्हणजे दोन चुकीचे आहेत. आता इथे घालून काय पहा इथे खाली गुणिले आधी भागिले वजा. पर्याय क्रमांक 1. अजून दुसरं त्याला कारण पहा की भरलेला वर्तुळ होता तो, हा त्रिकोण तिथे गेल्यामुळे तो भरलेला. इथं आयत होता तो वर्तुळ तिथे गेल्यामुळे वर्तुळ भरलेला होईल, आयत पुढे सगळं मोकळा. पर्याय क्रमांक 1. चला पुढे 23वा प्रश्न घ्या. 23वा प्रश्न पहा या ठिकाणी काटकोन आहे. आता वरती. आता उभ्या फक्त याच्याकडे लक्ष द्यायचं, या आयताकडे. तो 45 फिरला, पुन्हा 45 फिरला, पुन्हा तो 45 फिरला म्हणजे खाली असा तिरका होईल. त्यामुळे पहिला पर्याय करतो. आता आडवा, जसाच्या तसा आडवा आहे, आडवा कुठेही फिरत नाही म्हणजे तो आडवा जागेवरतीच राहणार आहे. म्हणजे आता तो आडवा जागेवर राहणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 राहील, 2 आणि 4 राहील, 3 पर्याय कट होईल कारण तो पुढे गेला. आता 2 आणि 4 मध्ये काय फरक आहे रे? इथे फक्त टेकलेला आहे कोण, आणि इथं काय झालं? आतमध्ये शिरले. आता इथं काय झालंय हो? आतमध्ये. इथं आतमध्ये म्हणजे इथं कसा पाहिजे? आतमध्ये. तेव्हा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला पुढे 24वा प्रश्न पहा. या ठिकाणी बाहेरचा आहे तो अर्धकौश तिथंच आहे, फक्त ही वाटी आहे ती काय गेली? मागे सगळी बाहेर गेली, बाहेर त्याला चिकटली. आता इथे गोल आहे नाही, मालिका पूर्ण करायची. म्हणजे काटकोन इथे आहे तसा समजणार आहे. काटकोन पुढे पुढे सरकतोय, थोडासा पुढे सरकला म्हणजे अजून थोडासा पुढे सरकले. आता या ठिकाणी काय झाले पहा. पहिल्यांदा हा कौश इथे म्हणजे हा यू बाहेर सरकला, दुसऱ्यामध्ये बाहेरचा कौश इथे सरकला. आता हा कौश इकडे सरकला म्हणजे हा कौश अजून खाली पाहिजे. म्हणजे एक कौश खालचा कौश दूरचा, हा कौश इथे बरोबर हा खाली सरकला. तर पर्याय क्रमांक 4 हे झाले. मी एक समजू द्या पुन्हा 4 दिलेले याचं उत्तर 2 दिले. 2 कसे येईल? पहिल्यांदा कोणता सरकला? हा कौश सरकला, नंतर वरचा कौश त्याला येऊन चिकटला. पहिल्यांदा हा कौश सरकला खाली, नंतर वरचा कौश सरकून त्याला चिकटला म्हणजे गोल झाला. नंतर खालचा कौश सरकला आहे, तर पर्याय क्रमांक 4 पाहिजे. काय म्हणतात? पहिल्यांदा हे खाली गेलं, कोणतं खाली आलं? वरचं आलं का? इथं हे कोणतं आलंय? हे खाली आले. नंतर दुसऱ्यांदा काय झालं? हे खाली येऊन त्याला चिकटले, हे पण खाली सरकलं आणि हे येऊन चिकटलं त्याला. तिसऱ्यांदा खालचं खाली सरके, वरचं जागे. पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये बोलताना काय झाले? फक्त खालचं सरकले, वरचं जागेच राहिले. ह्यातनं जेव्हा खाली सरकणारे खालचं, तेवढंच खालचं सरकायला पाहिजे होतं पुढे. आता हे कसं होईल? 2 कसं येईल? हे चिकटलं कसं लावून त्याला?
एकदा हे चिकटलेलं बाहेर निघाल्याने तर पुन्हा जाऊन कसं चिकते? तर पर्याय क्रमांक 4 दुरुस्ती करा त्याच्यामध्ये. 24चं 4 यायला पाहिजे उत्तर. 24चं 4 अपेक्षित आहे. चला 25वा प्रश्न पहा. 6 आरशातलं प्रतिबिंब. आरशातलं प्रतिबिंब पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय कट होईल. आरशातलं प्रतिबिंब ही वरती शेगडी आहे, वरती शेगडी पाहिजे. दुसऱ्यात आणि चौथ्यात जोडत. आता फरक काय दुसऱ्या चौथ्यात? पोकळ गोले इथं भरलेलं आहे. भरलेला चालेल का? पोकळ पर्याय क्रमांक 2. 25 2. 26वा पाठ. या ठिकाणी 2 टिपके आहेत, उजवीकडे आहेत. आता डावीकडे 2 टिपके येतील. त्याच्यातलं पहिला दुसरा पर्याय कट होईल, तिसरा चौथा. मध्ये त्रिकोणाचं चिन्ह आहे, जसं तर सरळच राहणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पहा 27वा. उभा आहे, हे उभंच राहणार, ते काय उलट होणार नाही, त्यामुळे दुसरा आणि चौथा पर्याय कट होईल. पहिला आणि चौथा फरक आहे. रंगवलेला भाग डावीकडे आहे, रंगवलेला भाग उजवीकडे पाहिजे. दोन्हीकडे पण उजवीकडे. आता टिंबाकडे पण टिंब उजवीकडे आहे, ते डावीकडे होईल, त्यामुळे पर्याय क्रमांक 27 येईल. 28वा पाठ. 28चा आकार भान इकडून खाली वरती जाईल, त्यामुळे पहिला दुसरा पर्याय कट होईल. पहिला तिसरा चौथा फरक पहा. हा गोल पोकळ आहे, इथे पोकळ पाहिजे, त्यामुळे 4 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 29वा प्रश्न पहा. इकडून खाली घातले, नंतर इथून मी खाली घडी, इथून खाली घडी, इकडे घडी आणि या ठिकाणी कापले. जेव्हा ही गडी फक्त एवढी त्रिकोणी गडी इकडे उघडेल तेव्हा हा गोल या ठिकाणी येणार. ही त्रिकोणी गडी इकडे उघडेल म्हणजे आमचा होईल तेव्हा हा गोल इथे येणार. म्हणजे इथे 2 गोल होती, इथे 2 गोल होती, इथे 2 गोल आणि इथे 2 गोल कोणत्या आकृतीमध्ये आहेत? पर्याय क्रमांक 4. जेव्हा इकडे वरती उघडतील 4 चे 8 गोल होते. 8 गोलवरनं पहिला दुसरा तिसरा पर्याय कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 29चं 4. 29चं 2 नाही येणार आहे बघा. 2 कसं येईल? 29चं 2 कसं येईल? वाचते या ठिकाणी जेव्हा हा तिरका भाग वरती उघडणार तेव्हा याचं इथे येणार आहे ना आरशातलं म्हणजे पाण्यात आरशातलं प्रतिबिंब, पाण्यातलं प्रतिबिंब इथे येतं. पाण्यातलं प्रतिबिंब येईल, आरशातलं प्रतिबिंब इथं, पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे इथे एक गोल, इथे एक गोल, 4 गोल होते. 4 चे 8 गोल होते, तेव्हा पर्याय क्रमांक 4. चला 30वा प्रश्न घ्या. बघा खाली वरती तिरकी गडी घातली, इथून पण तशीच गडी घातली, नंतर या ठिकाणी 2 षटकोन कापले. आता हे षटकोन जेव्हा हे उघडेल तेव्हा हा षटकोन इथे, इकडे उघडेल तेव्हा हा षटकोन इथे, त्यामुळे याचं खाली येते, तर पर्याय क्रमांक 2 येणार. चला पुढे 31 पायी ते गडी आणि तिरकी गडी घातली, इथे खाली तिरकी गडी म्हणजे इथपर्यंत येणार आहे ती गडी, इथपर्यंत सगळं मध्यापर्यंत येणार. नंतर इकडून गडी इथपर्यंत घातली, इथून गडी इथे घातली. आता गडी घातल्यानंतर इथे गोल कापला, हे उघडेल, इथे गोल येणार. आता हा गोल जेव्हा उघडेल तेव्हा या गोल हा तिथपर्यंत आल्यामुळं या गोलामध्ये त्यामुळं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला पुढे 32वा पाठ. इकडून गडी घातली, इकडून गडी घातली, पुन्हा एक गडी घातली इकडून आणि इथे चौकोन कापला. ही गडी उघडली, इथं आयत तयार होतो. जेव्हा हा त्रिकोण वरती उघडेल तेव्हा इथे आता आयत तयार होतो. पुन्हा हे संपूर्ण उघडला, इथे आता आयत तयार होईल, इथे तयार होईल. मग कोणती आकृती इथे पहा. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तो पर्याय. पर्याय क्रमांक 2. 33 ते 36 मध्ये पहा. 33 ते 36 या ठिकाणी 3 तुकडे आहेत. हा काटकोन त्रिकोण आहे, हा लघुकोन त्रिकोण आहे, हा विषमकोन त्रिकोण. हे 3 त्रिकोण पाहिजेत आपल्याला, 3 वेगवेगळ्या पद्धती. इथे त्रिकोण पहा, 3 त्रिकोण आहे, हा चौकोन दिला म्हणजे हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी आहे बघा त्रिकोण आहे, 2 3 त्रिकोण आहे, इथे 3 त्रिकोण आहे, इथे पहा 3 त्रिकोण आहे. आता इथे त्रिकोण कसल्या आकाराचे आहेत, कशा प्रकारचे आहेत? यामध्ये एकच काटकोन त्रिकोण. आता इथे पहा बरं, हाही काटकोन त्रिकोण आहे, हाही काटकोन त्रिकोण, 2 काटकोन त्रिकोण झाले.
दोन काटकोन त्रिकोण चालतील का? नाही. म्हणून हा पर्याय कट होईल. पहिला 2 आणि 4 याच्यामध्ये दोन काटकोन त्रिकोण दिले, म्हणून हाही पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला 34वा प्रश्न पहा. 34वा प्रश्न, याच्यामध्ये 4 काटकोन त्रिकोण आहेत. सगळे काटकोन त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी आकार जोडले की या ठिकाणी चौकोन तयार होतो. काटकोन त्रिकोण जोडले की तिथं आतमध्ये चौकोन तयार झाला पाहिजे. पहा, काटकोन त्रिकोण जोडले की आतमध्ये, या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये जुळतंय. पाहते त्रिकोण असे जोडले की मध्ये आतमध्ये त्रिकोण होते. आता इथं त्रिकोण जोडायचं म्हणलं तर आतली रेष 2 रेषा पाहिजे तो त्रिकोणामध्ये. इथे त्रिकोणामध्ये एकच रेष, त्यामुळे हा पर्याय कट होईल, तसाच बसत नाही. आता या त्रिकोणामध्ये आता मोठे आकार आहे पण 2 रेषा आहेत. कर्णावरती या 2 रेषा एकत्र आल्या, कर्णा इथं 2 रेषा एकत्र आल्या, इथं काही शक्य नाही. आता इथं त्रिकोण 4च आहे, इथं 4 आणि 4 8 झाले. 8 तुकडे आहेत का? नाही, म्हणून चौथा पर्याय करा. चला पुढे 35वा भाग. पंचकोन आहे, आयत आहे, चौकोन आहे, त्रिकोण. त्रिकोण, चौकोन, आयत, पंचकोन. आयत आहे, पंचकोन आहे का याच्यात? आणि हा पर्याय कट होईल. याच्यामध्ये पंचकोन आहे का? कुठे याच्यात? नाही, याच्यामध्ये पंचकोनच नाहीये. इथं पहा 3 मध्ये पंचकोन आहे. 1 2 3 4 5 पंचकोन आहे. त्याच्यामध्ये पंचकोन आहे का? नाही, हा चौकोन होतो, पंचकोन नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पंचकोन आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, आयत. नाही, 2 नाही, 2 मध्ये पंचकोनच नाही. इथं पंचकोन दिसतोय का? याच्यामध्ये पंचकोन कुठे आहे? पंचकोन नाहीये. त्यामुळे 35चं उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे. दुरुस्ती करा. 35चं 3 पाहिजे. पर्याय 2 मध्ये नाही येत वाचते. त्यांनी दिले उत्तर म्हणजे आपण चेंज करायचं ना. चला 36वा प्रश्न पहा. त्रिकोण, एक आकडा इथे, एक आकडा उलटा. आकार पहा. त्रिकोण एक आकडा इथे उलटा, एक आकडा पहा. इथे पण जुळतोय आकार. इथे टोकदार एक आहे, इथे टोक तुटलेला एक आहे आणि मध्ये हा आकार मध्ये बसतो का? पहा बरं, इथे बसतो. इथे पहा बरं, टोकदार एक पहा कशा पद्धतीने दिला बसतो का? इथे चौकोन मोकळाच राहतो. मध्ये इथे जो आकार दिलेला आहे या पद्धतीचा चौकोन याच्यामध्ये नाहीये. या पद्धतीचा चौकोन याच्यामध्ये आहे का? बघा बरं, या पद्धतीचा चौकोन या ठिकाणी उलटा आहे, म्हणजे टोक जास्त आहे. नाही ते पण जुळत. बघू आपण जरा जास्त उठलं. इथे पण एक इथे चालतोय का? नाही. म्हणजे आपल्याला 1 आणि 4 जरा बारकाईने बघणं गरजेचं आहे. 2 मध्ये 2 आपण कट केले, मध्ये चौकोन दिलेला इथे इथे काय होतंय? काय आकार होतोय आपला? काय होतोय तर या आकार मोठे, या त्रिकोण देखील ज्या पद्धतीने पाहिजे तसा समभुज त्रिकोण दाखवला आहे. म्हणजे हा बसत नाही. हा पर्याय कडून उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये ही आकृती फिरवून दिली. म्हणजे हा त्रिकोण आहे तो उलटा फिरवून लावलेला आहे. एक या ठिकाणी लावलेला आहे, तोंड तुटका एक या ठिकाणी लावलेला आहे आणि मध्ये चौकोन बसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. 36चं 3. चला 37 पहा. 37वा लपलेली आकृती, तिरकी, आडवी, उभी. तिथे तिरकी, आडवी, उभी नाही जुळत. तिरकी आणि उभी नाही जुळत. इथे तिरकीला आडवी, इथे कुठेच नाही. इथे तिरकी, आडवी, उभी, पर्याय क्रमांक 4. आता हे तर या पद्धतीने रेषा नाही, सरळ रेषा. 38वा प्रश्न घ्या. आयतामध्ये 2 रेषा पण एकत्र जुळलेल्या नाही. अंतर आहे त्याच्यामध्ये, पण किती अंतर आहे? थोडंच अंतर आहे. आता या त्रिकोणामध्ये या रेषा जुळलेल्या नाहीये. आयतामध्ये पाहिजे आपल्याला. आयतामध्ये आपल्याला रेषा लांब आहे. आयतामध्ये या रेषा एकत्र जुळलेल्या आहेत. कोणतंही उत्तर
पर्याय क्रमांक सर जुळले एकत्र उत्तर चुकी दोन दिलेले आहे. दोन दिलेले आहे. खाली जुळले आतमध्ये जुळले हा वरती रेट दिली तिथं अलीकडे जाऊन वरती रेट दिली आपल्याला तरी करून पाहिजे पण जास्त तीन ओके. आता आपलं पर्याय 5 2 आणि 3 दोन्ही मध्ये पण आपल्याला काढता येते. 2 मध्ये अंतर जरा जास्त आहे आणि इथं अगोदर चिकटले मी इथं चिकटलेली नकोय ना त्यामुळे त्यांनी 2 घेतलेले. असू द्या चालेल ठीक आहे. 39चं 2 38चं 2 39 पहा कोणत्यामध्ये येते आडवीने शून्यने पर्याय क्रमांक 2 39चं 2 इथं ऍड केलं तर नाही अगदी सोपा प्रश्न. 40वा का 40चं पहा या ठिकाणी या पद्धतीचा काटकोन त्रिकोण पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये काटकोन त्रिकोण या ठिकाणी हा त्रिकोण आकाराने मोठा आहे. या ठिकाणी होतो का तो आकार या ठिकाणी पाहणार तो आकार जेवढा मोठा पाहिजे हा समभुज काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे ही बाजू सारखी इथे ही मोठी आहे ही छोटी याच्या दुप्पट आकाराचा मोठा पाहिजे. इथे दुप्पट आकाराचा मोठा होतोय का इथे नाही तो एवढा मोठा असेल तरी चालेल. मी इथं मोठा आहे काटकोन त्रिकोण झाला त्याला वरती हा त्रिकोण जोडले त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. तर गणिताला सुरुवात करूया. देठे म्हणजे सरतापे का देठे म्हणजे सरतापे का देठे नाव काय तुमचं सुभाष देठे गाव कोणतं शाळा कोणती छान उत्तर सांगताय तुम्ही. चला आपण गणिताचं पाहूया. उत्तर देत चला बाळांनो सांगत चला. चुकलं काय अडचण नाहीये. चुकलं तर तुम्हाला कोणी शिक्षा करत नाहीये किंवा तुम्हाला नावं कोणी ठेवत नाही. फक्त उत्तर टाकत चला. चुकले तर चुकले काय हरकत नाहीये. आपण जे काढलेले आहे ते मी सांगितलेली नाही. चला 4 वह्या व 6 पेनांची किंमत 92 रुपये आहे. 4 वह्या आणि 6 पेन यांची किंमत 92 रुपये. तर 24 वह्या व 36 पेनची किंमत किती होईल पहा. 4 वह्या आणि 6 पेन यांची किंमत किती दिलेली आहे 92 रुपये. आता विचारले आपल्याला 24 वह्या आणि 36 पेन काय झाले ती मला सांगा बरं. या संपूर्ण याची किती पट झाली 4ची किती पट आहे सर 24 6ची 6 म्हणजे या संपूर्ण याची काय करायला पाहिजे 6 पट. वह्याची 6 पट केली पेनची 6 पट केली म्हणजे याची 6 पट किती काही 1200 2 अक्षरे काही 54 ने 552. तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. रात्री 8:55 वाजता रातराणीत कोल्हापुरात बसलेले संभाजीराव दुसऱ्या दिवशी सकाळी 7:35 वाजता मुंबईत उतरले. ते कोल्हापूर ते मुंबई प्रवासास किती वेळ लागला पहा. आता रात्री 8:55 ला बस निघालेली म्हणजे रात्री 8:55 पासून रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी किती प्रवास केला काढा. रात्री 12 पर्यंत 8:55 त्यातलं वजा केले तर रात्री 12 पर्यंत त्यांनी प्रवास केलेला. आता 0 मधनं 55 मिनिटं जातील का इथनं आजचा घ्या 60 मिनिटं झाले. 60 मधनं 55 गेले 5 आणि 11 मधनं 8 गेले 3 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत 3 तास 5 मिनिटं प्रवास केला. आणि रात्री 12 नंतर सकाळी 7:35 पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत 7 तासांवरची 35 मिनिटे प्रवास केला. तर मी एकूण प्रवास किती केला 10 तास 10 तास 40 मिनिटे.
पुढे घ्या. शंकरने 12,000 रुपयाचा खरेदी केलेला एक टीव्ही 2,500 रुपये तोट्याने विकला. जर त्याने तो टीव्ही 14,400 रुपयास विकला असता तर त्याला किती रुपये नफा झाला? आता 12,000 रुपयाला खरेदी केलेला तोट्यात 2,500 रुपये तोट्याने विकला. विक्रीची किंमत आहे का? नाही. 14,400 रुपयात विकला असता तर किती नफा झाला असता? विक्रीची किंमत 14,400, त्यातून खरेदीची किंमत 12,000 वजा करा. म्हणजे काय होईल? त्याला विक्री नंतर खरेदी वजा केली तर तोटा 2,400 रुपये. पुढे घ्या. एक प्रवासी बस 5.5 तासात 385 किलोमीटर अंतर जाते तर त्या बसचा वेग किती? 5.5 तासात 385 किलोमीटर. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता अंतर किती आहे? 385. आता भागिले वेळ. वेळ किती लागला? 5.5 तास. ते कसं लिहिलं पाहिजे? तासामध्ये लागतो वेळ. 5.5 तास कसं लिहाल? अथर्व वाचते समजून घ्या म्हणून तर गणित समजून घेणं गरजेचं आहे. खूप चुकतात. मग गणित समजून घेणं की कसं सोडवणं अपेक्षित आहे हे पहा. 5.5 तास हे 5 तास 30 मिनिटं असं चालत नाही. हे सगळं तासात लागतं. 5.6 5.5 तास 5.5 5.5 5.5 म्हणजे कसे? आता हे दशांश चिन्ह काढून टाकायचं. एक घर हे दशांश चिन्ह पुढे घेतलं तर वरती एक शून्य देऊन वरती एक घर पुढे घेतलं खाली एक वर घेतलं. आता हे सोडवायचे. कच्चं काम आहे तर पर्याय संक्षिप्त रूप द्यायचे. कशाने पाच जाईल? 5 ने 5 एके 5 5 एके 5 5 7 35 बाकी 3 5 एके 35 5 7 35 वरचे 0 0. आता 11 निघाला. 11 एके 11 सत्ते वरचे 0 0. काय ना 70 किलोमीटर पर आवर. चालेल. ओके. चला पुढे. 51 ते 70 पर्यंत सर्व समसंख्यांची सरासरी. आता 51 ते 70 पर्यंत सगळ्या समसंख्या लिहित बसायचं का? मग आता इथं आपल्याला कशी बेरीज काढली पाहिजे त्यांची. 51 ते 70 पर्यंत संख्या किती आहे? मग तुम्हाला असं करत बसणार 52 54 56 58 60 62 64 66 68 70 असं करणार. असं केलं तो कबूल झाला का? हे कसं करणं अपेक्षित आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. पहिली समसंख्या 52 अधिक शेवटची समसंख्या 70 गुणिले एकूण संख्या किती आहे? आता 51 ते 70 मध्ये 20 संख्या आहे. त्यातल्या 10 सम असणार 10 विषम असणार. गुणिले 10 भागिले 2 म्हणजे याची बेरीज. आपल्याला सरासरी करायचं म्हटलं पुन्हा भागिले 10 करावं. आता इथं अगोदर बेरीज काढू. 52 आणि 50 ची बेरीज किती? 122 गुणिले 10 भागिले 2. या 2 ने भाग लावा. इकडे लावला तर मग 122 ला गुणिले 5 होईल. इकडे लावला तर 61 गुणिले 10 काय होतील? 710. ही काय आली त्या 10 संख्यांची बेरीज. काय करावं लागेल? भागिले 10 सरासरी काढायला. 1 0 ला 1 0 गेलं किती? 61. आता हुशार मुलगा पहा. हे मांडलं तर तो काय करेल पहा. सरासरी कशी काढायची बघा. इकडली एक सोडली इकडे एक सोडली. इकडे दुसरी सोडली इकडे दुसरी सोडली. इथे तिसरी सोडली इथे तिसरी सोडली. इथे 4 नंबरची सोडली ही 4 नंबरची. आता ही 5 नंबरची ही 5 नंबरची मध्ये राहिली. ही 60 आणि 60 मध्ये कोणती? डोकं चालवलं सगळं चालतं. फक्त या डोक्याला जरा तुम्ही काय करा व्यायाम देत चला. म्हणजे चालवत चालतं.
हा व्यायाम म्हणजे काय डोक्याचा मेंदू बाहेर काढून व्यायामाला लावायचा नाही. व्यायाम करायला त्या मेंदूला जरा ताण द्यायचा. चला पुढे 2000 रुपयाचे दर साल 15% दराने 2.5 वर्षाचे सरळ व्याज. आता या 2.5 वर्ष हा सुभाष देठे, शंभू देठे. ओके, कुठली शाळा तुझी, गाव कोणतं? चला 2000 रुपयाचं 15% दराने 2.5 वर्षाचं व्याज काढायचे. सरळ व्याज बरोबर मदत भागिले 100. मुद्दल 2000 गुणिले दर 15. कालावधी 2.5. कसा लिहायचा? 2.5. आम्ही आता वाघासारखा बोलतोय. आला तेव्हा कसा रडत होता? मुळमुळ रडत होता की रे? तोच स्मित का? मुळमुळ रडणारा स्मित तोच का? बरोबर बघा. ओके गुड. छान. शेवगाव. छान. शेवगाव म्हणजे अहमदनगर जिल्हा. गुड. बरोबर का? अहमदनगर जिल्ह्यातलं शेवगाव. मी आलो होतो शेवगावला. माझ्या मुलीला BAMS ला तिथे ऍडमिशन मिळालं होतं, तेव्हा मी आलो होतो BAMS ऍडमिशन. पण ते कॅन्सल झालं. ते शेवगाव का? अहमदनगर जिल्ह्यामधलं. इथे 2 शून्याला 2 शून्य गेले. 20 गुणिले 15 गुणिले 2.5. आता दशांश चिन्ह नाही दूर करा, गुणाकार. 25 गुणिले 20 हा गुणाकार करा. दशांश चिन्ह नाही म्हणून समजला तर काय होईल? 25 शून्य शून्य 25 गुणिले 50. म्हणजे हा गुणाकार आपण करतो. दशांश चिन्ह एक संख्येच्या गणिते, एक संख्येच्या म्हणजे काय झालं गणिते? 50. 50 गुणिले 15. 15 शून्य शून्य 15 किती आलं व्याज? 750. ओके, चला पुढे. 5 लिटर मापाच्या 800 बाटल्या पाण्याने भरून एक हौदात ओतल्यात तो हौद पूर्ण भरतो. जर त्या हौदात पाणी पहिल्या हौदाच्या दुप्पट लांबी रुंदी असणाऱ्या हौदात ओतले तर पहिल्या हौदाच्या किती पट उंचीपर्यंत दुसऱ्या हौदाची पाण्याची उंची? या ठिकाणी 5 लिटरच्या 800 बाटल्या म्हणजे किती बाटल्या रे? किती लिटर पाणी होईल? 5 लिटरच्या 800 बाटल्या. 800 बाटल्या गुणिले 5 केलं तर हे 2 शून्य मांडले 85. त्या हौदात किती लिटर पाणी बसतंय? 4000 लिटर पाणी बसतंय. आता म्हणजे त्याचं घनफळ, म्हणजे इथं काय होतं, घनफळ काढावं लागेल. म्हणजे 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. 1 घनमीटर बरोबर म्हणजे याला जर तुम्ही 1000 ने भागलं तर घनफळ याचं किती येणार आहे? 4 घनमीटर. म्हणजे जे आता इथे काय करायला पाहिजे पहा की 4 घनमीटर एवढं घनफळ येईल असं एक परिमाण घ्यायचं. लांबी रुंदी उंची म्हणजे त्याचं घनफळ 4 आलं पाहिजे. सांगा बरं कोणतं ते? 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच. याचं घनफळ 4 घनमीटर आहे. आता काय त्यांनी सांगितले की ते पाणी दुसऱ्या टाकीमध्ये ओतायचे. त्याची लांबी रुंदी पहिल्या हौदाच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं 2 आहे तर त्याच्या दुप्पट किती होईल? 4 होईल. रुंदी 2 आहे त्याची दुप्पट 4 होईल. मात्र घनफळ मात्र तेवढंच आलं पाहिजे. मग किती उंचीपर्यंत पाण्याचा होईल? मग इथं 4 चौक किती होईल? 16. इथं उंची माहित नाही, x मानू आपण. मी या x ला हे 4 गुणिले 4 म्हणजे 16 गुणिले ते तिकडे पाठवलं तर काय होतील? x बरोबर हे 4 भागिले 16 काय उत्तर पहा
4 एके 4 4 एके 16 म्हणजे किती पट झाले हो? याला व्यवहारात काय म्हणतात? 1/4. याला व्यवहारात काय म्हणतात? पावपट. म्हणजे 800 लिटर पाणी, 800 लिटर 5 लिटरच्या 800 बादल्या पाणी एका टाकीत ओतल्या. त्या टाकीतलं पाणी जर दुप्पट लांबी आणि दुप्पट रुंदी असणाऱ्या याच्यामध्ये ओतलं तर नवीन टाकीचं किती भाग भरेल? पावपट भाग भरेल. पुढे घ्या. 4 मीटर गुणिले 5 मीटर मापाच्या खोलीत 50 सेंटीमीटर गुणिले 125 सेंटीमीटरच्या किती फरशा लागतील? आता या खोलीचं माप जे आहे ते मीटर मध्ये आणि फरशीचं आहे ते सेंटीमीटर मध्ये. हे 4 मीटर आणि क्षेत्रफळ याचं काढावं लागेल. पण आता फरशीचं माप आहे ते सेंटीमीटर मध्ये आहे. 50 आणि 125 हे सेंटीमीटर मध्ये माप पाहिजे तर आपल्याला ते सोडवता येईल. म्हणजे खोलीचं माप जर सेंटीमीटर मध्ये केलं तर आपल्याला खोल्या फरशा किती लागतील सांगता येईल. मग एक त्याच्या सेंटीमीटर मध्ये करू. 4 मीटरचे सेंटीमीटर किती होती? 400 आणि 5 मीटरचे 500 भागिले 50 गुणिले 125. चला 50 एके 50 50 10 बस. चला 25 ने घालवा. 25 5 25 असे 25 एक 25 40 मधनं 25 गेले 15 15 शून्य घेतले 150 25 150 5 एके 5 5 दुने 10 6 दुने 32 वर्षा लागतील. किती लागतील? 32 वर्षा लागतील. एका एसटी बस मध्ये असलेल्या स्त्रिया व पुरुषांचे गुणोत्तर 5:6. पुरुष व मुले यांचे गुणोत्तर 12:60. तर स्त्रिया व मुले यांचे गुणोत्तर किती? 5 स्त्रिया आणि पुरुष हे लिहायचं. स्त्रिया आणि पुरुष यांचे गुणोत्तर किती आहे? जसं दिलंय तसं लिहायचं. मागे पुढे आपण करायचं नाही. स्त्रिया व पुरुष यांचे 5:6. नंतर काय म्हणलंय? पुरुष आणि मुले. आता हे याच्यात घालायचं नाही. पुरुष आणि मुलाचं वेगळं सांगितलंय. पुरुष आणि मुलांचं गुणोत्तर किती? 12:8. मग आता इथं काय करायचं? या 12चा आणि 6चा लसावे काढायचा. 12च्या आणि 6च्या पट्टीत असणारी संख्या कोणती? 12. मी इथं 12 करायची. 12 करण्यासाठी आता या पहिल्या समीकरणाची 6ची किती पट झाली? 12. इथं याची पण दुप्पट करायची. 10. आता इथे या 12 आता याच्या पण लक्ष द्यायचं नाही. आता याच्याकडे या 12ची किती पट आहे? याची पण 1 पट करायची. आता काय विचारले? कुणाचं गुणोत्तर विचारले? स्त्रिया व मुले. स्त्रिया आणि मुले तर काय होईल? 10:60. संक्षिप्त रूप जातं कायला? मुद्दा वाढवा. हे 5:4 चालेल का? आहे का पर्यायामध्ये? 10:60 आहे का 5:4 आहे? 5:4. एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 64 सेंटीमीटर असल्यास आयताची परिमिती किती? पहा, चौरसाचे आणि आयताची परिमिती सारखी. एक चौरस काढला, याची परिमिती, या आयताची परिमिती सारखी. चौरसाचं क्षेत्रफळ 64 दिले म्हणजे चौरसाची बाजू किती? बाजू किती? 8. आणि मग याची परिमिती किती? 32. 32 परिमिती कोणाची आहे? आयताची पण तेवढीच आहे. मग आयताची परिमिती सांगताना सांगितलं त्यांनी आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. मग इथं चौरसाची परिमिती 32 झाली म्हणजे आयताची परिमिती किती असणार आहे? 32. चला पुढे. काय? चला पुढील प्रश्न घ्या. पहा काय म्हणलेलं आहे? संख्या रेषेवरती आहे GO + ST - GT बरोबर किती? आता
आता इथे पहा, इथे 0 दिलेला आहे, नंतर एक घर सोडून इथे 2, हे 0 इथे संख्या रेषेवरती उजवीकडे सगळे प्लस मध्ये असतात, तर डावीकडे मायनस मध्ये असतात. एक घर सोडून टी म्हणजे -1 -2 -3. आता इथे यस दिलेलं आहे, 2 घर सोडून टी -1 ला टी, एक घर सोडून जी, एक घर सोडून पी ओ, एक घर सोडून आर. आता काय म्हणलेलं आहे पहा, जी ओ किती भाग आहेत ते मोजा. जी पर्यंत ओ पर्यंत किती भाग आहे? 1 2 3 भाग. अधिक एस टी किती भाग आहेत बघा, 1 2 3 म्हणजे किती झाले, 3 आणि 3 6 भाग. वजा जी पर्यंत टी पर्यंत किती भाग आहे? 2 भाग वजा केले म्हणजे -2. 7 ने 2 गेले किती येतात? 4 भाग. 4 भाग म्हणजे किती असतं? इथं पण एक बघायचं, 4 भाग कुठल्याचं दिलंय? जी पी 4 भाग आहे का बघा, जी पासून पी पर्यंत. सरळ बस रे, सरळ बस बरोबर. जी पी चे 4 भाग आहेत का? जी ओ चे आहेत का? पी आर चे आहेत का? पी ओ चे आहेत का? कुठलं उत्तर येत नाही. जी पी 2 भाग, जी ओ 3 भाग, पी आर 3 भाग, पी ओ 1 भाग. मग काय चुकतंय? जी ओ प्लस एस टी, जी ओ किती भाग आहेत? 1 2 3, एस टी 1 2 3, जी टी 2 भाग. हे 4 भागाचं उत्तर आहे. काय दिलेलं उत्तर पर्यायामध्ये? जीपी 2च भाग आहे. म्हणजे काहीतरी त्यांच्या प्रश्नामध्ये गल्लत झालेली आहे, प्रश्न चुकलेला आहे. मग इथं दुरुस्ती करावी लागेल आपल्याला. इथे यस जी ओ 3 3 6 भागामध्ये इथे 4 भाग राहिला पाहिजे. उत्तर 2 भाग. जर त्यांनी जीपी दिला असेल तर 2 भाग राहिला पाहिजे उत्तर. इथे 3 भाग, इथे 4 भाग घालवले तर 4 भाग इथं वजा करायचे. एस टी आहे तिथं टीपी वजा करा. जिओ अधिक एस टी वजा जी टी आहे ना, तिथं पी करा. जीच्या तिथं पी करा वजा पी टी. म्हणजे पी टीचे 4 भाग होतील, जे 6 वजा 4 2 भाग येईल, आणि 2 भाग म्हणजे की उत्तर जी पी. मग बाकीचे सगळे पर्याय कट होत आहे. बरं, पुढे 4.003 च्या बरोबर 4.003. आता हे टक्केवारीत करायचं असेल तर काय करावं लागतं? याला गुणिले 100. आता तुम्हाला तो गुणाकार येत नसेल तर इथं दशांशचिन्ह नाही समजून गुणाकार करा. 100 3 300 0 आचारे 100 0 0 30 30 0 आचारे 100 0 0 3 3 काय आचार्य जात नाही. 100 चोक 400. दशांशचिन्ह 3 संख्येचा उत्तर काय येईल? इथं 400.3%. वरच्या शून्याला काही किंमत नसते. हे टक्क्यामध्ये रूपांतर होईल. टक्क्यामध्ये त्याला छेद. आता इथे हुशार मुलगा काय करतो? पहिली संख्या मांडायची, ती 2 शून्य पुढे द्यायची. 2 दशांशचिन्ह पुढे सांगायचं. गुणायचे. भागायचं म्हणलं की दशांशचिन्ह गुणायचं म्हणलं की पुढे. 2 शून्य म्हणून 2 घरं पुढे गेले, 400 दशांशचिन्ह 3. डायरेक्ट उत्तरावरती आलो. पुढे 1236 1236 दशांशचिन्ह 3 2 4
या संख्येतील 2च्या स्थानी किमतीतील अंतर, 2च्या स्थानी किमतीमधला फरक. आता या 2ची स्थानिक किंमत किती येईल? 200, म्हणजे 200 दशांश चिन्ह 0. आणि या 2ची स्थानिक किंमत 0.02. म्हणजे लिहिताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश घ्या, 0.02. आता ही मोकळी जर इथं 0 द्या म्हणा, 0 मधनं 2 जात नाही, मनाताचा घ्या, 10तनं 2 गेले 8, 0तनं 1 जात नाही, म्हणजे मनाताचा देऊन टाका, 10तनं 1 गेला 9, 0तनं 1 जात नाही, मनाताचा घ्या देऊन टाका, 10तनं 1 गेला 9, 0तनं 1 जात नाही, मनाताचा घ्या देऊन टाका, 10तनं 1 गेला 9, 2तनं 1 गेले 1, दशांश चिन्हाखाली दशांश. किती येईल उत्तर? 199 दशांश चिन्ह 9. आता हुशार मुलाला पहा कशी ते काय करतो पहा. ज्या विचारले त्यातले लहान जे स्थान आहे त्यात किती मिळवलं? 10 होता, 8 म्हणून त्या 8. जे मोठे स्थान आहे त्यातले 1 वजा करायचं, 2 आहे त्यातले 1 वजा केला 1. मधली जेवढी घर आहे तिथं काय लिहायचं? 9. मध्ये किती घर आहे? 3. दशांश चिन्हाखाली दशांश. काय आलं उत्तर? 9. चला पुढे. 26.2 भागिले 1.6 ची किंमत किती? 26.2 भागिले 1.6. आता इथं तुम्हाला एक दशांश चिन्ह त्रास देत आहे, दशांश चिन्ह काढून टाकायचं. किती घरं वरती आहे? 2 संख्येच्या अगोदर, खाली एका संख्येच्या. 2 संख्येच्या दोन्हीकडे काढून टाका. तिथलं किती घरं पुढे न्यावं लागेल? 2 घरं. मग खाली पण किती न्यायचं? हे 2 घरं पुढे नेलं. आता हे खालचं 2 घरं न्यायचं, इथे एकच घर आहे, मग काय करायचं? 0 देऊन घे. म्हणजे काय झालं गेली? 160चा अवघड आहे का पाडा? 16चा आला म्हणजे 100 येत नसेल भागाकार तर असं करा. 2624 भागिले 160. 160 एक्के 160. 2तनं 0 गेले 2, 7तनं 6 गेले 0, 2तनं गेला 1, वरती 4 घेतला. आता बघा 16चा पाडा येतो 16 96. 96 96 वरती 1 0 960. 4तनं 0 गेले 4, 2तनं जात नाहीत, मनाचा अर्थ घ्या, 12तनं 6 गेले 6, 10तनं 10 गेले 0, वरती पुन्हा मनाचा 0 घ्या, मनाचा 0 घेतला म्हणून बघा 16च्या पाड्यात 640 आहे का? 64. हा, आता हुशार मुलगा कसा करेल पहा. आता हुशार मुलगा कसा करेल पहा सांगतो. 2624 ते दशांश चिन्ह होतं, 26.24 भागिले 1.6. आता इथे पहा किती संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह? इथे 2 मधनं 1 गेला, किती राहिलं? 1 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह द्यायचं. किती संख्येच्या अगोदर द्यायचं? आता तो दशांश चिन्ह नाही समजून तो भागाकार करणार. 16 ला तिथं दशांश चिन्ह नाही म्हणा, 16 एके 16, बाकी राहिली 10 वर 2 घेतले 16. किती राहिली बाकी? 6 वर 4 घेतले 16, 64, बाकी राहिली 0. आता दशांश चिन्ह किती सांगितले? 1 संख्येच्या. किती आलं उत्तर? इथे किती आलं? आहे का नाही सोपं? ते कळायला पाहिजे, तेवढं डोकं चालायला पाहिजे. असलं डोकं तर चालेल, असलं डोकं तरी वापरायला लक्षात येईल. म्हणजे हुशार मुलांनी या पद्धतीनं सोडवलं पाहिजे, हे पण कळलं पाहिजे. पुढे घ्या. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 120 असून एक संख्या 60 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज केली. आता 2 संख्यांचा लसावी मसावी दिलाय, मसावी 15, लसावी 120. आणि त्या 2 संख्यांपैकी एक संख्या 60 आहे, तर दुसरी संख्या अगोदर काढता येईल. सूत्र काय? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या माहित नाही, x मानली.
x ला 60 गुणिले तिकडे पाठवले 15 गुणिले 120 भागिले 60 बरोबर 60 एके 60 60 गुणिले 120 15 गुणिले काय आली दुसरी संख्या काय आणि तो आपल्याला विचारले त्या दोन संख्येची बेरीज किती पहिली संख्या काय आहे 60 दुसरी संख्या 30 यांची बेरीज काय येईल पुढे 5 रुपयाचे 25% 5 रुपयाची माहिती नाही आपल्याला 5 रुपयाचे 5 रुपये 25 चे म्हणजे गुणिले 25% 25% म्हणजे 100 मग इथं आपल्याला इथं घालवायला येईल का भाग 5 रुपयाचे मी याचे पैसे केले तर मग बघा सोपं 1 रुपयामध्ये किती पैसे 5 रुपयामध्ये किती पैसे 500 गुणिले 25 चे 100 करा आता सोपं होईल 200 ला 200 25 गुणिले 5 125 पैसे आहे का 5 रुपयात बघा 125 पैसे काय 1 रुपया 25 पैसे 125 पैसे पर्याय क्रमांक 3 आहे पुढे 57 पहा 2.2 अंश छेद 3 अधिक 2.3 अंश छेद 10 अधिक 2.1 अंश छेद 15 याची बेरीज विचार पहा 2.2 अंश छेद 3 अधिक 2.3 अंश छेद 10 अधिक 2.1 अंश छेद 15 याची बेरीज काढायची असतात बेरीज करण्यासाठी याचं रूपांतर अगोदर अंशाधिक मध्ये केलं पाहिजे याचं अंशाधिक रूपांतर कसं होईल 3 दुने 6 2 8 3 अधिक 20 3 1 10 अधिक 31/15 आता इथं छेद याचा सारखा करायचा 30 3 10 15 त्याला सारखा येतो 30 मग 30 करा याची किती पट होईल छेदाची 10 पट केल्यावर 10 पट आधी किती छेदाची 3 पट केल्यावर 3 पट 23 69 आधी या 15 ची 2 पट अंशाची दुप्पट का पोपट बोलतोय अगदी घरी तो बसताना लाज वाटते का बॅट बॉल खेळत बसतो आता याची बेरीज एककाची बेरीज 0 9 9 9 2 11 एकाचे 6 1 7 6 आहे का पर्यायामध्ये नसेल तर काय केलं पाहिजे याचं पूर्णांक पूर्णांकामध्ये रूपांतर केलं पाहिजे आणि मग तुम्हाला कळेल की याला अतिसंक्षिप्त रूप जातं का नाही आता इथे पहा तीनाच्या पाड्यामध्ये एक घरी तर सोडा तर इथं एक घर सोडा 3 7 1 म्हणजे 60 ने भाग 30 7 200 211 मध्ये 210 गेले किती राहिले 1 अंश छेद 30 आहे का पर्यायामध्ये पहा आहे चला पुढील प्रश्न पहा 25 वजा 24 पहा ही पदावली आहे हे लिहून घेत चला ऑनलाईन वाले आमची मुलं सगळं लिहून घेतात तुम्ही जरी लिहून घेतलं तर या गोष्टी लक्षात राहणार आहेत तर तुमच्या गणितामध्ये मार्क वाढणार आहे तर समजून घेत चला बुद्धिमत्तेमध्ये जसं आपण आकृत्या समजून घेतल्या तसं गणितामध्ये समजून घेतलं पाहिजे चला काय प्रश्न आहे 25 वजा 24 भागिले 6 अधिक 3 गुणिले 4 आता पहिल्यांदा कोणती क्रिया पदावलीचा काय नियम आहे कंस आहे का याच्यात मग भागाकार आहे का भागाकार 24 भागिले 6 24 काय याचं उत्तर आलं या अगोदर तर लिहून टाका 25 वजा याचा वा किती आलं 4 अधिक 3 गुणिले 4 आता काय करता अंडरलाईन करा अगोदरचं जसं आहे तसं लिहून टाका 25 वजा 4 3 गुणिले 4 आता काय करायचं जसं बेरीज वादा बघा असेल तर जसं तसं करत जायचं 25 वजा 4 21 अधिक 12 आता बेरीज 2 ने 3 2 ने 3 उत्तर किती 33 पुढे पहा प्रत्येक वेळी 5 बाकी उरण्यासाठी 16 20 24 या संख्येने खाली कोणत्या संख्येत भागावे लागेल आता बघा 16 20 24
याचा लसावी काढायचा 16, 20, 24 याचा लसावी किती येतोय 240 येतोय काढायचं कितीने भागलं तिन्ही संख्येला 2 ने 2 8 16 2 10 20 2 2 4 पुन्हा 2 चौकाट 2 पंचे 10 आता तिघांना जातो का दोघांना जातो 2 2 4 2 3 6 5 कसे आता याचे फॅक्टर पडतात का मी याचा गुणाकार करतो इथे घेतले तर 2 एकदा येईल पुन्हा 5 3 येईल पुन्हा 5 हे करत बसायला पहा केलं तर काय अडचण नाही पण हे करत बसलं तर काय होणार आहे तेच येणार आहे अंक फक्त इथे हे आठवड्याची उभी आहे मी याचा गुणाकार केला 3 5 15 15 दुणे 30 30 दुणे 60 60 दुणे 120 120 दुणे 240 प्रत्येक बाकी 5 उरते अधिक 5 काय करायचं जर या 240 ला तुम्ही 2 16 ने भागलं तर बाकी काय उरणार 20 ने भागलं तर बाकी काय उरणार 24 ने भागलं तर बाकी काय उरणार आता त्यांनी सांगितलं प्रत्येक बाकी 5 उरते म्हणून हे 5 काय केले पाहिजे त्यात ऍड केले पाहिजे म्हणून किती संख्या 245 आता मला सांगा बरं 240 पेक्षा मोठी संख्या दिली अशी सांगा कोणती संख्या की जेव्हा 5 ने या संख्येने भागलं तर बाकी 5 उरते 240 पेक्षा मोठी सांगा कोणती संख्या विचार आता मी पर्याय नाही देणार 240 पेक्षा मोठी 16 ने 20 ने 24 ने भागल्यानंतर प्रत्येक बाकी 5 उरते अशी 240 पेक्षा मोठी 245 विचार करा विचार बाकी 5 इशिता बाकी 5 उरणार आहे 485 मी काय सांगितलं 245 पेक्षा मोठी पाहिजे का ग सांग बरं हा कसं डोकं चालतंय का आपलं डोकं चालायला काय होते इथे 16 ने 20 ने आणि 24 ने भाग जाणारी संख्या ही 240 ही लहानात लहान आहे मग या मोठी कोणती 240 च्या पटीत सगळ्या संख्या 240 च्या पटीतल्या संख्या कोणत्या संख्या आहेत पुढं 720 पुढे 960 1200 म्हणजे त्या संख्या 240 480 720 24 चा पाडा म्हणतोय मी 24 ते 72 96 24 600 24 44 24 88 24 या अशा संख्या तुमच्या आल्या पाहिजे आणि मग म्हणलं आपल्याला प्रत्येक बाकी 5 उरते मी 8 केलं मग 500 पेक्षा लहान मला सांगा 240 पेक्षा 245 पेक्षा मोठी आणि 500 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे की ज्याला 16 20 24 भागल्या बाकी 5 उरते यात अधिक 5 मग असं जर विचारलं 700 ते 900 च्या दरम्यान 16 20 24 ने भाग गेल्यानंतर बाकी 5 उरणारी संख्या कोणती मग इथं कसं सोडवायचं त्याचा अगोदर लसावी काढायचा 240 आणि 240 च्या पटीत जायचं मग 700 ते 800 च्या म्हणले मग 720 झालं मग यात अधिक 5 करायचं आता मला सांगा 16 20 24 ने भाग जाणारी 4 अंकी लहानात लहान संख्या 16 20 24 ने भाग दिला असता प्रत्येक बाकी 5 उरणारी 4 अंकी लहानात लहान संख्या आता कसं कळलं आता कसे पळतात घोडे असे घोडे पळायला पाहिजे 1200 ला भाग आला तर बाकी 0 राहणार 5 बाकी होते काय करायचे यात 5 अधिक
ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न पहा. 16,556 ही संख्या जवळच्या सहस्रात पूर्ण करा. 16,556 ही संख्या जवळच्या सहस्रात. तुम्ही काय म्हणायचे याला? एक सहस्रात पूर्ण करायची. सहस्राखाली बांध करा. राहिलेली संख्या काय आहे? 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर काय करायचं? पुढे जायचं. 2 अंकी बघितली. 2 अंकी काय आहे? 55. म्हणजे 50 पेक्षा मोठी असेल तर पुढे जायचं. 50 पेक्षा लहान असेल तर आहे तिथं करायचं. आहे तिथं जायचं, मागं नाही जायचं. 3 अंकी बघितली तर काय पाहिजे? 500 पेक्षा मोठी असेल तर पुढे जायचं. 500 पेक्षा लहान असेल तर आहे तिथं जायचं, मागं जायचं. मग जर 500 पेक्षा लहान असती तर ही काय झाली असती? 16 सहस्र राहिली. ही 500 पेक्षा मोठी म्हटल्यावर काय होईल? 17 सहस्र. 17 सहस्र म्हणजे काय झालेली संख्या? 17,000. मग पर्यायामध्ये हे पण असू शकेल, हे पण असू शकेल, किंवा हे असेल. हे काय इथे उत्तर मला सांगा? 170 मला सांगायचं. 170 काय? गड. आणि याच्यात सांगितलं असतं तर त्याच्यात उत्तर सांगायचं. मग हे कुठलं घर आहे? एवढेच दशक. किती झाले? ओके, चला पुढे. गणित संपलेलं आहे. आता भाषेची सुरुवात करूया. भाषेचा स्क्रीन चालू करा. चला, गणिताचं झालं. आपण बुद्धिमत्ता मराठीचं सुरू करणार आहोत. आता मराठीची उत्तरं टाका. वाचते देते उत्तर टाकत चला. चला घेतो. होताना पहिला 2 मित्र जंगलातून जात असताना त्यांच्या दिशेने एक अस्वल येताना दिसले. त्यापैकी जो मोठा मुलगा होता तो मित्राला विसरून गेला आणि घाबरून शेजारच्या झाडावर चढला. लहान मुलगा झाडावर चढू न शकल्याने खाली आडवा पडला. मेल्याचे सोंग घेऊन हालचाल न करता तो जमिनीवर पडून राहिला. अस्वलाने जवळ येऊन त्याच्या भोवती चकरा मारल्या. त्याचे शरीर हुकून त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. मोठा मुलगा झाडावर उतरला. मित्राने धावत गेला आणि त्याला विचारले, तू ठीक आहेस ना? अस्वलाने तुला काय सांगितले? तुझ्या जवळ बराच वेळ होते. मित्राने उत्तर दिले, ते माझ्याशी बोलत होते. त्याने मला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, संकटाच्या वेळी जो मित्र मदत करीत नाही त्याच्या विश्वास ठेवू नको. आता काय करायला पाहिजे होतं? त्या मित्राने मदत करायला हवी होती. त्याने मदत केली नाही. मोठा मुलगा झाडावर चढला कारण तो अस्वलापासून स्वतःला वाचून पाहत होता. पण एक तुम्हाला माहितीये का, अस्वल झाडावर तरी चढू शकतो. झाडावरती त्याला आवडतं वस्तू आहे. अस्वलाची आवडती वस्तू काय? मासे झाडावर असते दोरे मध. त्याच्या अंगावर दाट केस असतात, त्यामुळे त्याला काय चावू शकत नाहीत मासे. मध ते आवडे नका. पण आता ही गोष्ट आहे. आता अस्वल बोलू शकतं का? मी तर ते म्हणजे बोललंय. बोलतं का? नाही बोलत. तर तो त्या मोठ्या मुलाने त्या बारक्या मुलाला झाडावरती ओढून घ्यायला पाहिजे. पुढं त्या मुलाने मेल्याचे सोंग केले. याचा अर्थ मेल्याचा देखावा केला. पुढे अस्वलाने लहान मुलाला इजा केली नाही कारण मेलेला प्राणी तो खात नाही. अस्वल मासे देखील खात. त्या पोराला देखील त्यांनी खाल्लं असतं, पण शिकार केलं. पुढचा प्रश्न. या गोष्टीतून असा बोध मिळतो की लहान मुलगा
तुम्हाला जरूर असेल त्यावेळेला जो सोडून जात नाही तो मला जरूर असते त्यावेळेस जो सोडून जात नाही तो खरा नाही. तो सोडून राहिला. आता या गोष्टी धूर्त कोण ठरला? लहान मुलगा. आता इथं पाच दुसऱ्या सुलामध्ये काय काय धूर्त म्हणजे हुशार कोण ठरला? लहान मुलगा. त्याने मेल्याचं सूर केलं म्हणून आजकाल त्याला काय केलं नाही गेलं नाही. मोठा मुलगा धूर्त नव्हता. मोठा मुलगा घाबरट होता, पळपुटा होता. धूर्त म्हणजे हुशार, म्हणजे काय केलं पाहिजे हे ठरवणार असा हुशार होता तो मोठा मुलगा. पण धूर्त होता लहान मुलगा. हुशार नुसता असू चालत नाही. नुसता हुशार नको. हुशार जो असतो ना तो पोपट पंची करणारा असतो. धूर्त असतो ना तो सगळ्या बाजूने विचार करणारा असतो. ओके, चला पुढे. पाचशेचा बोध काय मिळतो? तर जो जमिनीच्या वेळेस सोडून जात नाही तो खरा मित्र. आता एक पहा, जो स्वतःचा स्वार्थ साधतो तो खरा मित्र. तुमची त्याला तुमच्याकडे खायला दिसलं की माझा मित्र म्हणून तुमच्याकडनं खायला घेतलं, त्याला तो खाण्यापुरता आला. त्याच्याकडे खायला असे जाऊ गपचूप ठेवतो खिशात. तो तुम्हाला अजिबात तुम्हाला दाखवत नाही. जो तुमच्याबरोबर नेहमी गोडी लागतो तो खरा मित्र नाही. तो तुमचे दोष देखील दाखवतो तो खरा मित्र. इथं सुखामध्ये दुःखामध्ये जो नेहमी साथ देतो, सुखामध्ये फक्त साथ देणारा नको मित्र आपल्याला. तो त्याने इथं चुकतोयस मी असं तुला सांगितलं मी पाहिजे मित्रांनो. पुढे उतारा 2 घ्या. आमच्या भागात पाऊस फारच कमी पडतो, त्यामुळे आमच्या भागाला दुष्काळी प्रदेश असे म्हणतात. अशा प्रदेशातील जमीन राखाडी रंगाची व खडकाळ असते. शेकडो वर्षापूर्वी आमच्या भागात घनदाट जंगल होते असे आम्ही ऐकले आहे. लोकांनी ही जंगले तोडून नाहीशी केली, त्यामुळे आमच्या आसपासच्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी प्रदेश बनत चालला आहे. आमच्या गावानजीक कोणतीच नदी नाही. तुम्ही विहिरी व तलाव यामधून पाणी मिळवू शकता, परंतु पाऊस पडला तरच विहिरी तलाव भरतात. वर्षा ऋतूनंतर आजूबाजूला हिरवळ दिसू शकते. जून ते ऑगस्ट हा वर्षा ऋतूचा काळ असतो, तेव्हा पाऊस पडतो खरा, पण कोणत्या वर्षी किती पाऊस पडेल हे आम्हाला समजू शकत नाही. आमच्या आई वडील सांगतात की पावसाची स्थिती अनिश्चित बनत चालली आहे. आमचे पीक पावसावर अवलंबून आहे. पाऊस योग्य वेळी पडला म्हणजे पेरणी झाल्यावर लगेच तो पाऊस पडला व पीक व्यवस्थित आले तर त्या पावसाला काही अर्थ आहे. जमीन दुष्काळ होण्याचे मुख्य कारण कोणते? थोडा पडणारा पाऊस नाही, होणारी जंगल तोड. इथं जेव्हा जंगल भरपूर होतं तेव्हा भरपूर पाऊस पडत होता, पण आता होणारी जंगल तोड हे दुष्काळ होण्याचं खरं कारण आहे. पर्याय क्रमांक 4 पाहिजे. 4 पाहिजे. या उदाहरणात मुलांना उद्देशून आम्ही असे म्हटले, यावरून असे अनुमान करता येईल. आम्ही म्हणजे काय? ते स्वतःच्या जमिनीचा उल्लेख करीत आहे. आम्ही म्हणजे त्यामुळे मुलं आमच्या जमिनीचा उल्लेख, त्यांच्या जमिनीचा उल्लेख करतात. पावसाळा अनिश्चित बनत आहे. याचे कारण पीक चांगले नाही. अनिश्चित बनत आहे. अनिश्चित बनत आहे त्यामुळे पीक चांगले येणार नाही. त्यासाठी कोणते कारण त्यासाठी नाही. जमिनी अनिश्चित पावसामुळे जमिनी कोरड्या, विहिरी कोरड्या आहेत. पीक चांगले आहे, इथं पीक चांगले नाही, जे हे कारण होणार नाही. कोणती हिरवळ नाही, बरोबर आहे. लोक पिकांवर अवलंबून आहेत, हे पण बरोबर. कोणता बरोबर नाही म्हणजे बरोबर पहिला दुसरा. इथं प्रश्नाचं उत्तर कळत नाही ना तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं, याची होय नाही म्हणजे उत्तर काढायचं. तिघांची होय म्हणे एकाच चुकीचं आहे. मग इथं बघा, विहिरी कोरड्या, पावसाळा निश्चित बनत आहे त्यामुळे विहिरी कोरड्या आहेत. पीक चांगले नाही, हो येते का? पीक चांगले आहे, होय. पीक चांगले नाही, नाही, तसं नाही. पीक चांगले आहे असं तर उत्तर नाही आहे. हो म्हणजे इथं पीक चांगले नाही, हो. कुठे हिरवळ नाही, पावसाळा अनिश्चित बनत आहे, विहिरी कोरड्या आहे, बरोबर. पीक चांगले आहे असं असतं, पीक चांगले आहे म्हणलं असतं तर बरोबर. कुठे हिरवळ नाही, बरोबर. लोक पिकावर अवलंबून आहे, बरोबर. यात चुकीचं उत्तर कुठं आलं? 2 मध्ये. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक. असे प्रश्न नवोदयला कायम येतात बरं का. तिथं तुम्हाला उत्तर कळत नाही, मग तुम्ही काय करायचं, पर्याय कट पद्धत वापरायची. कशी वापरायची? सगळ्याची येस नो मध्ये उत्तर काढायची, हो नाही मध्ये. चला पुढे.
या उतारात वर्णन केलेल्या अडचणीचे खाली एका वाक्यात वर्णन केले आहे ते वाक्य कोणते? आम्हाला एका वाक्यात वर्णन केलेलं अडचणीचं. आम्हाला पावसाळा आवडतो, बरोबर. आपले पीक पावसाळा अवलंबून आहे, बरोबर. आमच्या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो, बरोबर. पावसाळ्यात जून ते ऑगस्टपर्यंत आहे, बरोबर. इथं काय म्हणजे उतारात वर्णन केलेली अडचण कोणती आहे? पावसाळा कमी पडतो, पाऊस कमी पडतो. म्हणजे इथं आमच्या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो ही अडचण. सगळ्यांची उत्तर बरोबरच येतात. अडचण कशी तर पाऊस कमी पडतो. चला पुढे. शेकडो वर्षापूर्वी आमच्या भागात घनदाट जंगल होते असे आम्ही ऐकले. हे वाक्य काय सुचवते? घनदाट जंगल होते म्हणजे त्या काळामध्ये पाऊस पडत. सध्या तिथे कृत्रिम जंगल आहे नाही. मुलांनी जंगल कधी पाहिली नाही. मोठ्या माणसाला गोष्टी सांगणे आवडते, बरोबर. मुले मोठ्या माणसाला विश्वास ठेवत नाही, चूक. इथं मोठ्या माणसाला गोष्टी सांगणे आवडते की त्यांनी सांगितले 4 दिले. मोठ्या माणसाला विश्वास ठेवत नाही. हे वाक्य सुचवते की शेकडो वर्षापूर्वी आमच्या भागात घनदाट जंगल होतं. आता बघितलं तर झाड बी नाही बघायला, दुष्काळी प्रदेश आहे सगळा. कशामुळे झालं हे? कशामुळे झाला? जंगल तोड झाल्यामुळे. मग मोठी माणसं जगात गीत होते, अहो होतं तर मग कुठे काय त्याचं बोलताच दिसना. इथं जंगल होतं तुम्ही म्हणताय ना, मग जंगल कुठे गेलं? तुम्ही बघा एखादं झाड तोडलं तर त्याचा बुंदा दिसतो का नाही? का बुंदा असेच काढून देतात? नाही. इथं काय दिसेना. मग म्हणून मोठ्या माणसावरती विश्वास ठेवला, म्हणून तिथं जास्त योग्य ते झालं. उतारा तिसरा पा जंगली कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला पाणकावळा किंवा करडो हा जलपक्षी त्याच्या काळ्या कुळकुळीत रंगामुळे आणि पंख पसरून बसण्याच्या सवयीमुळे लगेच ओळखता येतो. चोच बारीक चपटी परंतु टोकाला होकासारखी वाकडी असल्याने या पक्षाला मासेमारी सहज करता येते. शेपूट लांबट आणि ताट असते, गळ्यावर एक पांढरा डाग असतो. जलाशयावर दिसणाऱ्या या पक्ष्याचे मुख्य खाद्य मासे असून सूर मारून मासे पकडण्यात हे पक्षी तरबेज असतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात वीण घालणारे म्हणजे अंडी घालणारे हे पक्षी काटकापासून झाडावर घरटी करतात. या पक्ष्याच्या गळ्यात एक रिंग अडकवून आणि त्याला लांब दोरीने बांधून चीनमधील मच्छीमार मासे करतात. मोठा पाणकावळा आणि तुरेबाज पाणकावळा या 2 जाती देखील भारतात आढळतात. पाण्याकाठच्या सर्व झाडा बगळे करकोची याच्या सोबतीने पाणकावळे घरटी बांधतात. करडोक म्हणजे पाणकावळा जलपक्षी कोठे राहतो? पाण्यात राहतो. पाण्याकाठच्या झाडावर विचित्र त्याला मासेमारी करायला सोपी जाईल. या पक्ष्याचा मानवाला कोणता उपयोग होतो? मासेमारी. चीन मधले लोक काय करतात? त्याच्या गाड्यात एक रिंग अडकवतात, त्याला दोरी बांधतात आणि झाडावरती बसवतात. उद्या उडी मार, पकड मासा आम्हाला आणून दे. हा उद्या सुट्टी आहे, देते. उद्या रविवारची सुट्टी असते, सोमवारी उद्याच्याला पेपर टाकला जाईल, तो सोडून परवा दिवशी येईल. ओके. या पक्षाचा मानवाला कोणता उपयोग होतो? मासेमारी करणे. कोणत्या ऋतूत हे पक्षी आपल्या निवाऱ्याची सोय करतात? म्हणजे अंडी घालतात. बघा वरती तर लिहिलंय बघा इथे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी कोणता असतो? हिवाळ्यामध्ये ते वरती पाडतात. पुढा राष्ट्रपिता महात्मा गांधी एकदा दिल्लीतील हरिजन वस्तीत राहत होते. व्हायसराय माउंटबॅटनला ते महत्वाचे पत्र लिहित होते. पत्र लिहित असताना त्यांना एका तरुणाचा तरुणीचा संवाद ऐकू येत होता. दारासमोर उभे राहून ते दोघे गप्पा मारत होते. महात्मा गांधींनी त्यांना बोलवून विचारले, आपण कोण आहात? महात्मा गांधींच्या प्रश्नाचे ते जरा चकित झाले. महात्मा गांधींना त्यांनी पूर्वी कधीतरी पाहिले होते. महात्मा गांधींना त्यांना प्रश्न केला, आपण कुठल्या रहिवासी आहात? त्यांनी उत्तर दिले, आम्ही बहीण भाऊ आहोत, पंजाबचे आहोत. त्यांना थांबत गांधी म्हणाले, तुम्ही पंजाबी म्हणजे तुम्हाला पंजाबी हिंदी भाषा नक्की येत असल्या पाहिजे. मग आपण दोघे आंग्ल भाषेत का गप्पा मारताय? आंग्ल म्हणजे इंग्रजी भाषेत. तसे करून तुम्ही तुमच्या मातृभाषेचा अपमान का करता? मी इंग्रजी भाषा वाईट आहे असे मुळीच नाही मानत. तिचा अभ्यास आवश्यक आहे, परंतु त्याचा अर्थ आपल्या मातृभाषेचा व राष्ट्रभाषेचा तिरस्कार करणे, वापर न करणे असा होत नाही. या इंग्रजी प्रेमामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यास विलंब होत आहे. इंग्रजीचा बोलताना लिहिताना सतत वापर करणे ही गुलामगिरीची निशाणी आहे. राष्ट्रभाषा व मातृभाषा याचा आपण सदैव अभिमान बाळगला पाहिजे. महात्मा गांधीजींचे ते प्रेरक विचार त्या दोघांना मनापासून पटले. महात्मा गांधीजी कुठे राहत होते? हरिजन वस्ती.
गांधीजी कोणाला पत्र लिहित होते? व्हायसराय माउंटबॅटनला. ते भाऊ बहीण कुठले होते? ते भाऊ बहीण कोणत्या भाषेत बोलत होते? तिरस्कार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ देश द्वेष करणे.